नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, वैदिक पंचांगानुसार शारदीय नवरात्राची सुरुवात 22 सप्टेंबरपासून होत आहे। हा पावन पर्व जगज्जननी आदिशक्ती माता दुर्गेला समर्पित आहे। या 9 दिवस व रात्रींमध्ये देवी दुर्गेच्या 9 रूपांची श्रद्धापूर्वक उपासना केली जाते। तसेच माताजींची कृपा मिळवण्यासाठी भक्तजन व्रत करतात। मान्यता अशी आहे की जर एखादा महापापी देखील श्रद्धेने नवरात्राचे व्रत करतो तर तो नक्कीच सर्व पापांपासून मुक्त होतो, यात किंचितही संशय नाही। देवी भागवत पुराणामध्ये नवरात्राशी संबंधित एक महान व्रतकथेचे वर्णन मिळते। असे म्हटले आहे की जो भक्त ही कथा फक्त एकदाही ध्यानपूर्वक ऐकतो त्याचे कोटी कोटी पाप नष्ट होतात। माँ दुर्गेच्या कृपेने त्याला धनधान्य, पुत्र, पौत्र, सुख, समृद्धी यांचा लाभ होतो। म्हणूनच प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने नवरात्र व्रताची ही कथा मोठ्या मनोयोगाने ऐकली पाहिजे। जो भक्त ही कथा ऐकतो, सांगतो आणि याचा प्रचार करतो त्याची कधी अधोगती होत नाही। तर चला आपण सर्वांना ऐकवतो नवरात्र व्रताची ही महान कथा, जी ऐकण्यामात्राने भक्तांना अपार पुण्य मिळते। प्राचीन काळाची गोष्ट आहे। कैलास पर्वताच्या पवित्र शिखरांवर भगवान शंकर ध्यानमग्न होऊन बसले होते। चहूबाजूंनी एक दिव्य शांतता पसरली होती। हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वत शिखरांवर सूर्यकिरणे पडून चमक निर्माण झाली होती। भगवान शिव गहन ध्यानावस्थेत होते। त्यांच्या जटांमधून पावन गंगेची धारा वाहत होती आणि त्यांच्या शरीरावर भस्म लावलेले होते। त्या अलौकिक वातावरणात अचानक वीणेचे मधुर स्वर घुमू लागले। देवतांमध्ये विख्यात नारद मुनी हातात वीणा घेऊन नारायण नारायण असा जप करत कैलास पर्वतावर आले। महादेवांनी जेव्हा देवर्षी नारद यांना आपल्या समोर पाहिले तेव्हा त्यांच्या ओठांवर हलकी स्मितरेषा उमटली। शिवांनी नेत्र उघडून प्रेमपूर्वक नारदाचे स्वागत केले। भगवान शिव म्हणाले, या देवर्षी तुमचे स्वागत आहे। आज कोणत्या प्रयोजनाने कैलासावर धारला आहात? महादेवांच्या स्वरात शांती आणि प्रसन्नतेचा भाव होता। देवर्षी नारदांनी श्रद्धेने हात जोडले, मस्तक झुकवले आणि म्हणाले, हे देवाधिदेव महादेव, आपणास कोटी कोटी प्रणाम। नाथ, आपण तर अंतर्ज्ञानी आहात। माझ्या येण्याचे कारण आपणास ठाऊकच आहे। तरीही आपण विचारत आहात तर विनम्रपणे सांगतो। प्रभू, मी आपल्या जवळ नवरात्र व्रताचे महात्म्य ऐकण्याची इच्छा घेऊन आलो आहे। कृपया मला सांगा, हे व्रत का केले जाते, यामुळे कोणते कोणते फळ मिळते, या व्रताची विधी काय आहे आणि नियम काय आहेत? कृपया आपल्या दिव्य वाणीने मला या सर्व गोष्टींचे ज्ञान द्या। हे म्हणताना नारदमुनींच्या डोळ्यात जिज्ञासेची चमक होती आणि ते उत्तराच्या प्रतीक्षेत नम्रतेने उभे होते। भगवान शिव नारदांच्या प्रश्नाने प्रसन्न झाले आणि हस्तमान हलवली। महादेव म्हणाले, हे देवर्षी नारद, आज तुम्ही अत्यंत उत्तम प्रश्न केला आहे। तुमच्या माध्यमातून संपूर्ण जगाला या पवित्र व्रताचे महत्त्व कळेल। म्हणून लक्षपूर्वक ऐका। आता मी तुला या नवरात्र व्रताचे महात्म्य सांगतो आणि या व्रताची विधी व नियमही सांगतो, ज्यामुळे सर्व मानवजातीला योग्य मार्गदर्शन मिळेल। महादेव काही क्षण थांबले आणि मग म्हणाले, पण या सर्व तपशिलांपूर्वी मी तुम्हाला नवरात्र व्रताची एक प्राचीन पुण्यमय कथा सांगतो। जी कथा भक्त श्रवण करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि जीवनातील दरिद्रता नाहीशी होते। म्हणून आदरपूर्वक ही कथा ऐका आणि पुढे लोककल्याणासाठी याचा प्रचार कर। देवर्षी नारद उत्सुकतेने भूमीवर आसन घेऊन बसले आणि विनम्रतेने म्हणाले, हे महादेव, कृपा करून मला ती पुण्यमय कथा ऐकवा। मी ती पूर्ण लक्षपूर्वक ऐकेन आणि नक्कीच जगात तिचा प्रचार करेन, जेणेकरून अधिकाधिक लोक लाभ घेऊ शकतील। नारदांच्या अंतःकरणात भक्तिभाव उसळून आला होता आणि ते कथा ऐकण्यासाठी व्याकुळ झाले होते। भगवान शिव यांनी प्रसन्न होऊन डोळे मिटले, जणू काही प्राचीन स्मृती जागृत करत होते। आणि मग शिवजी कथा सांगू लागले। पूर्वकालची गोष्ट आहे, शिव म्हणाले। प्राचीन काळी कौशल देशात सुशील नावाचा एक वैश्य राहत होता। सुशील अत्यंत दिनहीन अवस्थेत जीवन जगत होता। त्याच्या कुटुंबात अनेक सदस्य होते।
अनेक पुत्रपुत्री होत्या, कुटुंब मोठे होते, पण उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते. ते सर्वजण अतिशय दरिद्रतेत दिवस घालवत होते. सुशीलकडे धनसंपत्ती तर नव्हतीच, उलट रोजच्या अन्नाचेही ठिकाण नव्हते. त्याची मुले दिवसभर भुकेली राहायची आणि संध्याकाळ होताच रडायला लागायची की त्यांना अन्न हवे आहे. त्यांच्या जवळ करण्यासारखा रोजगार किंवा उद्योगही नव्हता, ज्यातून उत्पन्न मिळू शकेल. पूर्ण कुटुंब दिवसभर उपाशी राहायचे आणि फक्त रात्री थोडेसे अन्न मिळायचे. अशा प्रकारे तो वैश्यस्वत उपाशी राहून दुसऱ्यांचे छोटे मोठे काम करून कसाबसा आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत होता. त्या वैश्याचे हृदय जितके विशाल होते तितकीच त्याची अवस्था बिकट होती. सुशील स्वभावाने अत्यंत निर्मळ आणि सज्जन मनुष्य होता. तो धर्मप्रायण, शांत, सदाचारी आणि सत्यवादी होता. कधी क्रोध करत नसे. सदैव धैर्य बाळगायचा आणि अहंकार तर त्याला स्पर्शही झाला नव्हता. कुल मिळून सत्य, दया आणि धर्म यांच्यावर त्याची अटळ श्रद्धा होती. तो दररोज देवता आणि पितरांचे पूजन करत असे. आपल्या दारात आलेल्या प्रत्येक अतिथीचे आपल्या क्षमतेप्रमाणे स्वागत सत्कार करत असे आणि सर्वांना भोजन घालून झाल्यावर जे काही उरायचे त्यावरच आपला गुजराण चालवत असे. अनेकदा स्वतः उपाशी राहून सुद्धा त्याने भुकेल्या अतिथीला भोजन दिले. एवढे कठीण जीवन असूनही सुशील दररोज प्रभूच्या नावाचा एक दिवा नक्की पेटवत असे आणि ईश्वराची प्रार्थना करणे कधी विसरत नसे. म्हणजेच दारिद्र्याच्या काळोखातही त्याच्या मनात सत्य आणि परोपकाराची भावना कायम होती. तरीही गरिबी त्याची कठोर परीक्षा घेत होती. हळूहळू वेळ पुढे सरकत गेला आणि सुशीलची अवस्था जसंच्या तशीच राहिली. एक दिवस असा आला की घरात अन्नाचा एकही दाणा शिल्लक उरला नव्हता. मुले दिवसभर भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. त्यांची माता असहाय होऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होती. सायंकाळ होताच सुशीलचे हृदय संताप आणि वेदनेने भरून गेले. लहानग्या मुलांना रडताना पाहून त्याचे मन कळवळून गेले. पण तो पूर्णपणे असहाय होता. त्या दिवशी निराशेच्या गर्तेत बुडून सुशीलने जड अंतःकरणाने ठरवले की आपल्या बिलखणाऱ्या मुलांना थोडा वेळ तरी घराबाहेर पाठवावे, कारण त्यांच्या आंसूंचे दृश्य तो सहन करू शकत नव्हता. पुत्रपुत्रींना भुकेने तडफडताना पाहणे त्याला सहन होत नव्हते. म्हणून त्याने दुःखी मनाने आपल्या रडणाऱ्या मुलांना सांगितले, मुलांनो, मला क्षमा करा. आत्ता मी तुमच्यासाठी अन्नाची सोय करू शकत नाही. तुम्ही थोडा वेळ शेजारी किंवा बाहेर खेळून या असे म्हणून त्याने मुलांना बहलवून घराबाहेर पाठवले, जेणेकरून त्यांच्या रडण्याने घरच्यांचे मन अजून जड होऊ नये. मूल बाहेर गेल्यावर सुशील दाराशीत जमिनीवर बसून फुटफुटून रडू लागला. त्याची पत्नीही डोळ्यात पाणी घेऊन शांतपणे कोपऱ्यात उभी राहिली. घरात प्रचंड अंधार आणि निराशा पसरली होती. सुशीलने व्याकुळ हृदयाने आकाशाकडे पाहिले आणि विनम्र स्वरात प्रार्थना केली, हे परमात्मा, ही कसली परीक्षा आहे. माझ्या मुलांचे हे दुःख मी आता आणखी पाहू शकत नाही. कृपा करून काहीतरी मार्ग दाखवा असे म्हणून तो हात जोडून बिलखत राहिला. त्याच वेळी योगायोगाने एक वृद्ध विद्वान ब्राह्मण दूरवर भ्रमण करत करत त्या गावात आला. सुशीलच्या घराच्या दाराशी पोहोचताच त्याला आतून रडण्याचा आवाज ऐकू आला. कृपालू ब्राह्मणाने दयाभावनेने दार ठोठावले. आवाज ऐकून सुशीलने घाईघाईने आपले अश्रू पुसले आणि दार उघडले. समोर तेजस्वी मुखमंडल असलेला ब्राह्मण उभा पाहून तो थक्क झाला. पण लगेचच त्याने आपले दुःख लपवून अतिथीच्या स्वागताला स्वतःला वाहून घेतले. घरात अन्नाचा एक दाणा नसतानाही सुशीलने आदरपूर्वक ब्राह्मणाला आत आसन दिले. तो डोळ्यातून पाणी ओघळत आणि थरथरणाऱ्या हातांनी म्हणाला, हे ब्राह्मणदेव, माझे भाग्य आहे की आपणासारखे पुण्यात्मे माझ्या दारी धारले आहात. आज माझे घर धन्य झाले. क्षमस्व, आता मी आपला योग्य सत्कार करण्यास असमर्थ आहे. तथापि जर माझ्या सेवेमुळे आपण प्रसन्न झाला असाल तर मी आपल्याला एक प्रश्न विचारू का? हे बोलून सुशील नजर खाली घालून उत्तराची वाट पाहू लागला. विप्रवरने स्निग्ध स्वरात उत्तर दिले, हे महात्मा, संकोच करू नका. मी तुझ्या आतिथ्य भावनेने फार प्रसन्न झालो आहे. तुझ्या घराची अवस्था मी पाहत आहे.
तरीही तू केलेला आदरसत्कार प्रशंसनीय आहे. निसंकोचपणे विचार. तुझ्या मनातली शंका किंवा जिज्ञासा दूर करण्याचा मी प्रयत्न करीन. सुशीलने धैर्य गोळा करून विनम्र स्वरात बोलायला सुरुवात केली. हे ब्राह्मणदेव, आपण चारही दिशांना प्रसिद्ध आहात की आप महान ज्ञानी आणि दयाळू आहात. आपल्या दर्शनानेच मला आशेची किरण दिसू लागली आहे. कृपा करून मला सांगा, माझ्या या घोर दारिद्र्याचा नाश नक्की कसा होईल? या निर्धनतेमुळे मी माझ्या कुटुंबाचा पालनपोषण करू शकत नाही, असे म्हणताना सुशीलचा गळा दाटून आला आणि डोळे अश्रूंनी भरून आले. तरीही तो बोलत राहिला, हे ब्राह्मणदेव, मला धनसंपत्तीची काहीही लालसा नाही. पण आप मला असा काही उपाय सांगावा की मी माझ्या कुटुंबाचा योग्य प्रकारे सांभाळ करू शकेन. माझे पुत्रपुत्री भुकेने व्याकुळ होऊन अन्नासाठी रडतात आणि माझ्या घरात एवढेही अन्न नसते की मी त्यांना मुठभर तरी देऊ शकेन. त्यांचे दुःख माझ्याशी पाहवत नाही. आज विवश होऊन मी माझ्या रडणाऱ्या मुलांना घराबाहेर पाठवले आहे आणि ते कुठे गेलेत हे मला माहिती नाही. पिता असून स्वतःच्या मुलांना दारोदार भटकण्यासाठी भाग पाडावे लागत आहे. माझे हृदय या शोकाने जळत आहे. धनाच्या अभावामुळे मी काय करू? माझी मोठी मुलगी विवाहयोग्य झाली आहे, पण तिच्या विवाहासाठी माझ्याकडे काहीच नाही. कन्यादानाचा शुभमुहूर्त निघून चालला आहे आणि मी हतबल होऊन बसलो आहे. हे म्हणता म्हणता सुशील फुकून रडू लागला. ब्राह्मणदेवाने करुणाभरी दृष्टीने त्याच्याकडे पाहिले. सुशीलने आपले अश्रू पुसत शेवटी म्हटले, हे विप्रवर, माझ्या अवस्थेवर दया करा. हे दयानिधाना, आपण महान विद्वान आहात. नक्कीच आपल्या कृपेने मला काही उपाय सांगाल. मला असा तप, मंत्र, व्रत अथवा उपाय सांगा की मी माझ्या कुटुंबाचा पालनपोषण करण्यास समर्थ होऊ. तुमच्या कृपेने माझं कुटुंब सुखी होऊ शकतं. मी तुमच्या शरण आलो आहे. आता तुम्हीच माझा आधार आहात. कृपा करून तुमच्या ज्ञान आणि अनुभवाने विचार करून मला मार्ग दाखवा. सुशीलची विनय आणि वेदनेने भरलेली वाणी ऐकून ब्राह्मणाचं हृदय द्रवून गेलं. त्यांनी आशीर्वादाने त्या दुःखी वैश्याकडे पाहिलं आणि प्रसन्नचित्त होऊन म्हणाले, हे वैश्य, तुझं दुःख मला कळलं आहे. तू चिंता करू नकोस. मी तुला नक्कीच असा उपाय सांगतो ज्यामुळे तुझं दारिद्र्य कायमचं नष्ट होईल. ब्राह्मण देवाचं मुख आता तेजाने चमकू लागलं होतं. उत्साहपूर्वक ते पुढे सांगू लागले, तू श्रद्धेने नवरात्री व्रताचं अनुष्ठान कर. आश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रीत 9 दिवस भगवती आदिशक्ती दुर्गेची उपासना व उपवास केल्याने सर्व कार्यसिद्ध होतात. तू संपूर्ण नियम, विश्वास आणि भक्तिभावाने देवी दुर्गेची पूजा कर. रोज पवित्र तुपाचा दीप लावून आरती कर. यथाशक्ती हवन कर आणि देवीचे पवित्र मंत्र जप. पहा, तुझे सारे कष्ट दूर होतील. तुझं दारिद्र्य नाहीसं होईल आणि तुझ्यावर भगवतीची कृपा वर्षावेल. यानंतर ब्राह्मण पुढे म्हणाले, हे वैश्य, या पृथ्वीवर नवरात्री नावाच्या या पवित्र व्रतापेक्षा श्रेष्ठ दुसरं कोणतंही व्रत नाही. हे व्रत ज्ञान आणि मोक्ष देणारं आहे, सुख व संतानवृद्धी करणारे आहे, तसेच शत्रूंचं पूर्णतः विनाश करणारे आहे. नवरात्री व्रताच्या प्रभावाने मोठमोठे संकट टळतात आणि भगवती दुर्गा आपल्या भक्तांवर असीम कृपा करतात. श्रीरामांनी सुद्धा या व्रताची महिमा अनुभवली होती. वनवास काळात माता सीतेच्या वियोगामुळे जेव्हा ते अत्यंत दुःखी व चिंताग्रस्त झाले होते, तेव्हा नारद ऋषींच्या सल्ल्याने त्यांनी किष्किंधा पर्वतावर नवरात्री व्रताचे अनुष्ठान केलं होतं. भगवतीच्या उपासनेच्या प्रतापानेच श्रीरामांना अद्भुत शक्ती व मार्गदर्शन प्राप्त झाले. या व्रताच्या प्रभावानेच त्यांनी महासागरावर सेतू बांधला आणि रावण व त्याच्या संपूर्ण कुलाचा संहार करून माता सीतेची पुनः प्राप्ती केली. जरा विचार कर, ज्याने भगवान श्रीरामांचे दुःख हरले, ते व्रत तुझं दुःख नाहीस करण्यात किती समर्थ असेल. ब्राह्मण पुढे म्हणाले, शेवटी नवरात्रीच्या 9व्या दिवशी हवन करून लहान कन्यकांचे पूजन कर आणि त्यांना आदरपूर्वक भोजन दे. ब्राह्मणांनाही भोजन घाल आणि दानदक्षिणा दे. या सर्वांनीच व्रत पूर्ण होतं. हे वत्सा, नवरात्रीच हे पवित्र व्रत तुझ्यासाठी नक्कीच कल्याणकारी ठरेल.
तुझी संपूर्ण भक्ती आणि शक्ती यामध्ये अर्पण कर. माता दुर्गा प्रसन्न होऊन तुझं सर्व दारिद्र्य नाहीस करतील. ब्राह्मणाची वाणी ऐकून सुशीलच्या मनात आशेचा प्रकाश पसरला. त्याने श्रद्धेने त्या ज्ञानी अतिथीच्या चरणांमध्ये दंडवत प्रणाम केला आणि कृतज्ञतेने म्हणाला, हे गुरुवर, तुम्ही मला अज्ञानतेच्या अंधारातून बाहेर काढून जो मार्ग दाखवला त्यासाठी मी आयुष्यभर ऋणी राहीन. आजपासून तुम्हीच माझे गुरु आहात. कृपा करून मला माता भगवतीच्या मंत्राची दीक्षा द्या, जेणेकरून मी शुद्ध मनाने उपवास आणि जप सुरू करू शकेन. ब्राह्मण प्रसन्न झाले. त्यांनी सुशीलला दीक्षा दिली. देवी दुर्गेचा शक्तिमंत्र त्याच्या कानात मंद स्वरात उच्चारला आणि मग त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. सुशील भावविभोर होऊन गुरुच्या चरणांना मिठी मारली. पुढच्या सकाळी जेव्हा तो ब्राह्मण अतिथी निरोप घेऊन निघाले तेव्हा त्यांनी त्याला धीर दिला. विश्वास ठेव पुत्रा, माता दुर्गा सर्व ठीक करतील. माझा आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहे. सुशीलच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. त्याने स्वतःला भाग्यवान समजलं की स्वतः माता दुर्गेनेच एखाद्या रूपात येऊन त्याला मार्ग दाखवला. त्या दिवसापासून सुशीलने नवरात्री व्रताचा संकल्प केला. त्याच्या आयुष्यात जणू नवा काल आला. त्याने संपूर्ण भक्तिभाव आणि कठोर तपाने माता दुर्गेची साधना सुरू केली. आश्विन महिना आला आणि शारदीय नवरात्रीचा पहिला दिवसही उगवला. सुशीलने सकाळी स्नान करून पवित्रतेने देवीची पूजा केली. घरात ज्या थोड्या पूजा सामग्री होती त्यानेच आईला नैवेद्य अर्पण केला. जवळच्या जंगलातून सुंदर फुले आणून देवीच्या प्रतिमेला सजवलं. त्याने दिवसभर उपवास केला. देवीचे मंत्र जपले. संध्याकाळी घीचा दीप लावून आरती केली. त्याच्या हृदयात अपार श्रद्धा होती आणि मनात आपल्या अवस्थेत सुधारणा होईल अशी प्रबल आशा निर्माण झाली. असं पहिलं नवरात्री पर्व पूर्ण झालं. सुशीलने संपूर्ण 9 दिवस विधीपूर्वक देवीची उपासना केली. नवमीच्या दिवशी त्याने आपल्या सामर्थ्यानुसार हवन केलं. आजूबाजूच्या लहान कन्यकांना घरी बोलावून आदरपूर्वक भोजन घातलं. नवे वस्त्र भेट दिले आणि शेवटी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. भूक, तहान आणि अभाव विसरून सुशीलने हे व्रत मोठ्या प्रेम आणि आस्थेने पूर्ण केलं. तात्काळ काही चमत्कार झाला नाही तरीही सुशीलचा विश्वास डळमळला नाही. पुढचं वर्ष आलं. शारदीय नवरात्रीचे दिवस पुन्हा आले. सुशीलने पुन्हा त्याच भक्ती आणि उत्साहाने 9 दिवस उपवास केला. आईचं आवाहन केलं. यथाशक्ती दानपुण्य केलं. त्याच्या कुटुंबानेही यात साथ दिली. पत्नीने उपवास केला आणि पूजेमध्ये हातभार लावला. लहान मुलंही पूजेच्या वेळी आनंदाने जय माता दुर्गा म्हणत आरतीत सामील झाली. दरिद्रतेचे काळे ढग अजूनही दूर झाले नव्हते. पण सुशीलच्या मनात एक अद्भुत शक्ती संचारू लागली होती. त्याला ठाम विश्वास होता की माता दुर्गा एक ना एक दिवस नक्कीच कृपा करतील. अशा प्रकारे एक करून 9 वर्ष सरून गेली. सुशीलनं अखंड 9 वर्ष दरवर्षी शारदीय नवरात्रीमध्ये नियमपूर्वक उपवास केला. पूजा अर्चा केली, हवन केलं आणि कन्यकांना व ब्राह्मणांना भोजन घालून व्रत पूर्ण केलं. या 9 वर्षात खूप काही बदलू शकलं असतं, पण सुशीलची दयनीय आर्थिक अवस्था जवळजवळ तशीच राहिली. तरीही त्या भक्तानं धीर सोडला नाही आणि भक्तीत कोणतीही उणीव येऊ दिली नाही. त्याचा हा थकणारा परिश्रम आणि श्रद्धा पाहून आजूबाजूचे लोकही चकित होत. एवढा निर्धन माणूस दरवर्षी इतक्या भक्तिभावाने एवढं मोठं अनुष्ठान कसं करतो हे त्यांना समजत नसे. काही अज्ञानी लोक त्याची थट्टाही करू लागले. ते चिडवून म्हणत, का हो भाऊ, हे व्रतोपवास करून कोणता खजिना मिळाला? पण सुशील त्यांचं ऐकायचा, आपल्या मनात शंकेला जागा द्यायचा. त्याला माताजींच्या अनंत शक्तींवर अढळ विश्वास होता. शेवटी 9वं वर्षही आलं. त्या वर्षीही शारदीय नवरात्रीत सुशील आधीपेक्षा अधिक निष्ठा आणि भक्तिभावाने देवीचं स्मरण करू लागला. त्याला मनोमन आभास होत होता की 9 वर्षांची तपस्या पूर्ण होताच यंदा त्याची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती आणि मन पूर्णपणे आईच्या चरणी अर्पित झालं होतं.
नवरात्रीची अष्टमी तिथी मध्यरात्रीचा वेळ होता. सुशील आपल्या छोट्याशा पूजाघरात देवी दुर्गेच्या प्रतिमेसमोर आसन लावून ध्यानमग्न बसला होता. संपूर्ण घरात शांतता होती. परिवारातील सर्व जण गाढ झोपले होते. घराच्या भिंतींवर टिमटिमणाऱ्या तेलदिव्यांच्या मंद प्रकाशानं नाजूक नृत्य सुरू होतं. सुशील मंत्रजप करत करत जवळजवळ समाधी अवस्थेत पोहोचला होता. त्याचं हृदय माता दुर्गेच्या प्रेमानं ओतप्रोत झालं होतं आणि त्याच्या अंगांगातून एक प्रार्थना उसळत होती. हे माता भगवती, माझ्यावर कृपा करा. मी तुमच्या शरण आलो आहे. अचानक वातावरणात एक गोड सुवास दरवळू लागला. खोलीत मंद वारा वहायला लागला, जरी बाहेर सगळं स्थिर होतं. चकित होऊन सुशीलनं डोळे उघडले तर पाहतो तर काय, देवी दुर्गेची प्रतिमा तेजस्वी प्रकाशानं झळाळून उठली आहे. क्षणाक्षणाला तो प्रकाश अधिकाधिक प्रखर होऊ लागला, जणू हजारो सूर्यांचं तेज एकत्र आलं आहे. आश्चर्यानं घाबरून सुशीलनं डोळे हातांनी झाकले. पुढच्या क्षणी त्याला एक मधुर आवाज ऐकू आला, हे पुत्र. सुशीलनं डोळ्यांवरून हात काढले आणि तो आश्चर्यानं थक्क झाला. त्याच्या तोंडून आपोआपच उद्गार निघाले, माता. त्याच्या समोर स्वतः महेश्वरी माता दुर्गा प्रकट झाल्या होत्या. देवीचं दिव्य स्वरूप अनुपम तेजानं झळाळून निघालं होतं. त्यांच्या मुखमंडलावर एक स्निग्ध करुणामयी स्मित होतं. मातेच्या दिव्य रूपाचं संपूर्ण वर्णन करणं अशक्यच होतं. सुशीलनं पाहिलं की देवी दिव्य दागदागिन्यांनी सुशोभित झाल्या होत्या. एका हातात त्रिशूल होता आणि दुसऱ्या हातात वरदमुद्रा, जणू आपल्या भक्ताला अभय देत आहेत. देवीच्या पाठीमागे त्यांचं वाहन सिंही प्रकट झाला, जो गर्जना करत होता, पण मातेच्या सान्निध्यात तोही शांत आणि वश झाला होता. संपूर्ण परिसर त्या अलौकिक आभानं सुवर्णमय प्रकाशानं न्हाऊन निघाला. माता दुर्गा सुशीलच्या समोर प्रकट होऊन उभ्या होत्या. त्यांचे चरणकमल आशीर्वादासाठी पुढे आले होते. असं अद्भुत दिव्य दर्शन पाहून सुशीलचा अंगांग रोमांचित झाला. घाबरून त्यानं क्षणभर डोळे मिटले आणि नंतर भावविव्हल होऊन आईच ते रूप निहारू लागला. त्याचं अंग कापू लागलं, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आनंद आणि भक्तिभावाने भारावून तो लगेच जमिनीवर दंडवत करून पडला. त्याच्या मुखातून शब्दही बाहेर पडत नव्हते. त्याला कळतच नव्हतं की हे स्वप्न आहे की वास्तव. पण एक गोष्ट मात्र खरी होती, इतक्या वर्षांची तपस्या आज रंग आणली होती. स्वतः आदिशक्ती माता दर्शन द्यायला आल्या होत्या. हे विचारानेच त्याचं हृदय अपार श्रद्धेनं भरून गेलं. माता दुर्गेनं सुशीलला आपल्या समोर इतक्या भावविव्हल अवस्थेत पडलेलं पाहिलं आणि स्नेहानं आपला हात आशीर्वादासाठी उचलला. कोमल स्वरात म्हणाल्या, उठ माझ्या लेकरा. मातेचा आवाज अतिशय मधुर होता, ज्यात करुणा आणि वात्सल्य ओसंडून वाहत होतं. सुशीलनं डोळे पुस्त हात जोडले आणि थरथरणाऱ्या शरीरानं उभं राहण्याचा प्रयत्न केला. पण देवीनं प्रेमानं त्याला पुन्हा आसनावर बसण्याचा इशारा केला. स्तब्ध झालेला सुशील मान खाली घालून स्वतःला सावरत पुन्हा हात जोडून बसला. काही क्षणांनी गळा भरून आलेल्या स्वरात तो बोलायला लागला. सुशीलनं अश्रुधारा ढाळत म्हणाला, हे माता, तुमच्या दिव्य दर्शनानं माझं जीवन धन्य झालं. हा तुमचा महान अनुग्रह आहे की माझ्यासारख्या तुच्छ भक्तावर तुम्ही इतकी कृपा केली. त्रिलोक सुंदरी आई, तुम्ही सर्वशक्तिमान आहात. संपूर्ण जगाची जननी आहात. मला तर स्वप्नातही आशा नव्हती की तुमचं दर्शन होईल. पण आज मी खरंच कृतार्थ झालो आहे. मग सुशील रडत रडत पुढं म्हणाला, हे जगदंबे, तुमचं दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. पण तुम्ही मला दर्शन देऊन जो उपकार केला आहे त्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. आता माझ्या मनात काहीही इच्छा उरली नाही. तुमच्या दर्शनानं माझी सगळी दुःख नाहीशी झाली आहेत. आई, एवढीच कृपा करा की माझी लेकरं भुकेनं व्याकुळ होऊन कधीही रडू नयेत. त्यांना पुरेसं अन्न मिळावं, जेणेकरून त्यांना रोज उपाशी झोपावं लागू नये. तुमच्या आशीर्वादानं माझं कुटुंब सदैव तुमच्या भक्तीत रंगून जावं. मला याशिवाय आणखी काही नको. सुशीलची निष्काम भक्ती आणि विनम्र याचना ऐकून देवी दुर्गेच्या मुखावर आनंदाची ज्योत चमकू लागली. त्या वात्सल्यभरल्या स्वरात म्हणाल्या,
हे पुत्र सुशील, तुझ्या निष्काम भक्तीनं मला फार आनंद दिला आहे. इतकी वर्ष कठीण परिस्थितीत असून सुद्धा तू अढळ श्रद्धेनं माझी उपासना केलीस. त्याच्या फळस्वरूप आज मी स्वतः तुला वरदान द्यायला आले आहे. निःसंकोच जो काही वर मागशील तो मी तुला नक्की देईन. काही क्षण सुशील काही बोललाच नाही. मग थरथरणाऱ्या स्वरात उत्तर दिलं, हे माता, मी माझं तन्मन आधीच तुम्हाला अर्पण केलं आहे. तुमच्या दर्शनापेक्षा मोठं वरदान दुसरं काहीच नाही. तरीही जर तुम्ही माझ्यावर अतिशय कृपावंत आहात तर एवढाच आशीर्वाद द्या की माझं कुटुंब दारिद्र्यानं मुक्त होवो. माझी लेकरं भुकेनं व्याकुळ होऊ नयेत आणि आमच्यावर तुमचं आशीर्वाद छत्र सदैव राहावं. ते ऐकून देवी दुर्गेनं हात वर करून आशीर्वाद दिला आणि मधुर स्मित करून म्हणाल्या, तथास्तु. तुझ्या खरी भक्तीमुळे मी फार प्रसन्न आहे. आता तुझ्या सर्व दुःखांचं निवारण होईल. तुझं घर धनधान्यानं परिपूर्ण होईल. तुझ्या कुटुंबाच्या सगळ्या समस्या क्षणात नाहीशा होतील. तुझ्या पुत्रकन्यांना उज्ज्वल भविष्य प्राप्त होईल आणि जी मुलगी विवाहयोग्य आहे तिचा लवकरच योग्य वराशी विवाह होईल. तुझ्या वंशात सुखसमृद्धी सदैव नांदेल. माझ्या आशीर्वादानं तुझ्या पिढ्या संपन्न आणि आनंदी होतील. तू नेहमी भक्तिभावानं माझं नामस्मरण करशील. तुझ्या कुटुंबावर माझी कृपा सदैव राहील. सुशील हात जोडून अपलक नजरेनं आईच्या मुखाकडे पाहत राहिला. त्याला विश्वासच बसत नव्हता की स्वतः जगदंबा त्याच्या समोर उभ्या राहून अशी शुभाशीर्वाद देत आहेत. त्याचं हृदय आनंदानं भरून गेलं. तो वारंवार जय माता दुर्गे, जय जगदंबे असा जयघोष करत आईच्या चरणी लोटांगण घालू लागला. देवी दुर्गेनं अखेरचा एक स्नेहपूर्ण कटाक्ष सुशीलवर टाकला आणि मग अंतर्धान पावल्या त्याच क्षणी तो अद्भुत तेजोमय प्रकाशही नाहीसा झाला. काही क्षण सुशील तिथेच स्तब्ध बसून राहिला. जेव्हा त्यानं इकडे तिकडे नजर फिरवली तेव्हा संपूर्ण दृश्य बदललं होतं. त्याची जीर्ण मिट्ट्याची झोपडी आता प्रकाशानं झळाळून निघाली होती. घरभर दिव्य आलोक पसरला होता. सुशीलनं अंगणात पाहिलं तर त्याची मोडकळीस आलेली झोपडी नाहीशी होऊन तिथं एक भव्य प्रासाद उभा होता जो एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नव्हता. त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. जिथं आधी अंधार आणि दारिद्र्य होतं तिथं आता प्रकाश आणि संपन्नता ओसंडून वाहत होती. आवाज ऐकून त्याची पत्नी आणि लेकरही जागी झाली. त्यांनीही हा अलौकिक बदल पाहून आश्चर्यानं नजरांजर केली. सुशीलची पत्नी धावत स्वयंपाकघरात गेली. तिनं पाहिलं स्वयंपाकघर अन्नधान्यानं गच्च भरलेलं आहे. मोठमोठ्या मडक्यांमध्ये गहू, तांदूळ ओसंडून वाहत होते. तूप, दूध, साखर, फळं सगळं काही विपुल प्रमाणात उपलब्ध होतं. संपूर्ण कुटुंब एकमेकांकडे अविश्वासानं पाहत होतं आणि देवाचं नाम घेत डोळ्यांतून अश्रुधारा ढाळत होतं. सुशीलनं आनंद भरल्या मनानं आई दुर्गेचं स्मरण केलं आणि त्यांचे आभार मानले. सगळ्यांनी मिळून पुन्हा देवी दुर्गेच्या प्रतिमेसमोर तुपाचे दिवे लावले, नैवेद्य अर्पण केला आणि हात जोडून कोटी कोटी धन्यवाद दिला. क्षणात सुशीलच्या छोट्याशा घराचं रूप पालटलं होतं. अंगणात सोनं, चांदी आणि मौल्यवान रत्नांचे ढीग जमा झाले होते. सुशीलचं कुटुंब जे अनेक वर्ष उपासमार आणि दारिद्र्यानं झुंजत होतं आज तृप्त आणि आनंदित झालं. त्यांच्या जवळ आता केवळ स्वतःच्या कुटुंबाच्या संगोपनासाठीच नव्हे तर इतरांना मदत करण्यासाठीही पुरेसं साधन होतं. माता दुर्गेच्या कृपेने सुशील रातोरात श्रीमंत झाला. पण त्याचे हृदय मात्र पूर्वीप्रमाणेच विनम्रता आणि भक्तिभावाने भरलेले राहिले. काळ सरकत गेला आणि सुशील वैश्याची कन्या एका सन्माननीय कुटुंबात मोठ्या थाटामाटात विवाहबद्ध झाली. सुशीलने राजांसारख्या उदारतेने आपले कन्यादान केले. संपूर्ण नगरात त्या विवाहाची चर्चा झाली. कारण ज्या व्यक्तीला 2 वेळच्या जेवणासाठीही संघर्ष करावा लागत होता त्याने राजेशाही वैभवाने उत्सव साजरा करून आपल्या कन्येचा विवाह लावला होता. सुशीलच्या हृदयात कृतज्ञतेचे अश्रू वारंवार उमटत आणि तो मनोमन सक्त माता दुर्गेला प्रणाम करत राहिला. या प्रकारे सुशील वैश्याचे जीवन माता दुर्गेच्या अपार कृपेने संपूर्णतः बदलले.
त्याने आयुष्यभर आपली भक्ती आणि श्रद्धा जपून ठेवली व दरवर्षी नवरात्र मोठ्या थाटामाटात साजरी करून माता दुर्गेप्रती आपला आभार व्यक्त केला। त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी देखील आदिशक्तीच्या चरणी अढळ श्रद्धा आणि समर्पण टिकवून ठेवले। सुशील गरजूंची मदत करू लागला, दानधर्म करू लागला आणि प्रत्येक प्रसंगी देवी मातेचे स्मरण करू लागला। त्याच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायमची वसली। माता दुर्गेच्या आशीर्वादाने सुशीलचा संपूर्ण वंश उन्नत झाला आणि ते सर्वजण आनंदाने जीवन जगू लागले। भगवान शिवांनी कथा संपवताना देवर्षी नारदांकडे दृष्टिक्षेप टाकला। नारद मुनी ती अद्भुत कथा ऐकून आनंदाने विभोर झाले। त्यांच्या डोळ्यातून भक्तीचे अश्रू वाहू लागले आणि हृदय माता राणीच्या महिमेने भरून गेले। थोडा वेळ मौन पसरले। मग भगवान शंकर म्हणाले, हे देवर्षी, या प्रकारे मी तुम्हाला नवरात्र व्रताची महान महिमा असलेली कथा सांगितली आहे। या कथेला फक्त श्रवण केल्यानेच भक्तांचे नवरात्र व्रत सफल होते। महादेव पुढे स्पष्ट करू लागले, जे श्रद्धाळू संपूर्ण नवरात्र उपवास करू शकत नाहीत त्यांनी शेवटचे 3 दिवस म्हणजे सप्तमी, अष्टमी आणि नवमी या तिथींना उपवास करून देवीची पूजा करावी। तरीसुद्धा त्यांना अपेक्षित फळ नक्की मिळेल। या 3 रात्रींमध्ये श्रद्धेपूर्वक माता दुर्गेची पूजा, अर्चना, हवन, कन्यापूजन व ब्राह्मण भोजन केल्यास व्रत पूर्ण होते आणि साधकाला संपूर्ण फळ प्राप्त होते। देवी माता आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। महादेवांच्या स्वरात गहन भक्तिभाव होता। ते पुढे म्हणाले, हे नारद, या पृथ्वीवरील जितकेही प्रकारचे व्रत आणि दान आहे त्यामध्ये नवरात्र व्रत सर्वोत्तम आहे। अन्य कोणतेही तप किंवा व्रत त्याच्या बरोबरीचे होऊ शकत नाही। हे व्रत सदैव भक्तांना धनधान्य प्रदान करणारे, सुख आणि संतती वाढवणारे, आयुष्य व आरोग्य देणारे आहे। इतकेच नव्हे तर शेवटी स्वर्ग व मोक्ष प्रदान करणारेही आहे। जो कोणी मनुष्य विद्या, धन किंवा पुत्राची इच्छा ठेवतो त्याने या सौभाग्यदायक आणि कल्याणकारी नवरात्र व्रताचे विधिपूर्वक अनुष्ठान नक्की करावे। या व्रताचे अनुष्ठान करणारा विद्याप्राप्तीची इच्छा बाळगणारा मनुष्य संपूर्ण विद्या प्राप्त करतो। आपले राज्य गमावलेला राजा देखील पुन्हा राजपद मिळवू शकतो। ही माता जगदंबेची महिमा आहे। शिवजी गंभीर स्वरात पुढे म्हणाले, जे लोक पूर्वजन्मी हे उत्तम व्रत करत नाहीत ते प्रायः या जन्मी रोगग्रस्त, दरिद्री किंवा संततिहीन होऊन दुःख भोगतात। जी स्त्री अपत्यहीन आहे, अकाली विधवा झाली आहे किंवा दरिद्रतेत जीवन जगत आहे तिच्याविषयी असे मानले जाते की तिने पूर्वजन्मी नवरात्र व्रत केलेले नसते। ज्याने या जगाच्या सर्वश्रेष्ठ कल्याणकारी भगवतीची या जन्मातही उपासना केली नाही तो मनुष्य पृथ्वीवर नेहमीच विविध प्रकारच्या दुःखांनी ग्रस्त राहतो, दरिद्रता आणि शत्रूंपासून पीडित राहतो। म्हणून हे नारद, प्रत्येक बुद्धिमान पुरुष व स्त्रीने श्रद्धेपूर्वक आदिशक्ती माता दुर्गेची आराधना करावी, नवरात्र व्रत करावे आणि माता दुर्गेची कृपा मिळवून आपले जीवन धन्य करावे। भगवान शिवांनी आपली वाणी थांबवली। देवर्षी नारदांनी भावविभोर होऊन जय माता दुर्गे, जय माता अंबे असा मोठ्याने उद्घोष केला आणि भगवान शंकरांना वारंवार प्रणाम केला। नारद मुनी म्हणाले, हे त्रिपुरारी, तुमचे कोट्यवधी धन्यवाद की तुम्ही मला एवढ्या पवित्र व्रताचे महात्म्य समजावले आणि ही पुण्यकथा सांगितली। मी नक्कीच ही कथा 3 लोकांमध्ये प्रसारित करेन, ज्यामुळे अनेक जीवांचे कल्याण होईल। शंकर प्रसन्न होऊन आशीर्वाद देत म्हणाले, ज्या देवर्षी माता दुर्गा तुमच्यासोबत आहेत। नारद मुनी तेथून प्रस्थान करून हृदयात मातानामाचे कीर्तन करत 3 लोकांत नवरात्र व्रत महात्म्याचा प्रसार करण्यास निघाले। या प्रकारे देवी भागवत पुराणात वर्णन केलेली नवरात्र व्रताची ही कथा संपन्न होते। जे भक्त श्रद्धेने ही कथा ऐकतात माता दुर्गा त्यांच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण करतात आणि त्यांना सुख, समृद्धी व आशीर्वाद प्रदान करतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे भगवान शिवांनी देवर्षी नारदांना नवरात्रची महान कथा सांगितली आहे। तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।
तसेच कमेंटमध्ये जय माता दुर्गा लिहा आणि चॅनेल सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.